हो सकाळ माध्यम समूहाच्या हो माध्यमातून हो हो सातत्याने गेली 10 वर्ष युथ समिट आयोजित केलं जातं. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क नावानं, ज्याला आपण YIN म्हणतो, या नावानं गेले सातत्यानं 10 वर्ष हा कार्यक्रम राज्यात देशात विविध ठिकाणी झाला. आज पुण्यामध्ये होणाऱ्या या समिटच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तरुणांना 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे भविष्याची दिशा ठरवत असताना त्या क्षेत्रासाठी आवश्यक अशा मार्गदर्शनाची आपल्याला या ठिकाणी जी उपलब्धी होती त्याचा निश्चितच फायदा होईल. आजच्या या समारोपाच्या सत्रामध्ये व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि आपण सर्व तरुण मित्रांनो, खरं तर गेले 10 वर्ष हा कार्यक्रम होतो सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं. सकाळ माध्यम समूहाचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की समाजाच्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या घटकांसाठी एक चांगलं व्यासपीठ त्यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलं. व्यावसायिक असेल, साहित्य असेल, संगीत, कला, क्रीडा क्षेत्र असेल, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र व्यासपीठ सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून उभं राहिलं. वयोगटाचा विचार केला तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला असेल, युवक असतील, या सगळ्यांचा विचार करताना एक सामाजिक जाणीव म्हणून, एक सामाजिक आपलं कर्तव्य म्हणून केवळ एक वर्तमानपत्र किंवा एक मीडिया चॅनेल न चालवणं, त्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणं, ही भावना त्याच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणून एखादा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तो यशस्वी का होतो, तर याचा अर्थ होतो की आपण जो प्रयत्न करत आहात, आपण जो संकल्प केलाय, त्याला समाजातनं प्रतिसाद मिळतोय, समाजातनं त्याला साथ मिळते. हेच मला वाटतं YINच्या माध्यमातून सुद्धा जे कार्यक्रम होत आहे त्याचं यश तेच आहे की इतका प्रचंड प्रतिसाद आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मिळाला, प्रत्येक समिटला मिळाला. जवळपास 25,000 विद्यार्थी, जी काय माहिती मला मिळाली, 25,000 विद्यार्थी आतापर्यंत या समिटमध्ये सहभागी झाले होते. मोठी संख्या आहे. आणि म्हणून या देशातल्या किंवा या राज्याच्या तरुणांना त्यांच्या क्षेत्रामध्ये एक ज्ञान प्राप्त करून देणं असेल, कौशल्य, सर्जनात्मक विचार असेल, ती प्राप्त करून देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. करिअर, व्यक्तिमत्व, लाईफस्टाईल असे आपले अधिकार आणि कर्तव्य, सामाजिक बांधण्याबाबतचे मार्गदर्शन वेळोवेळी या समिटमधनं केलं गेलं. आणि म्हणून मला असं वाटतं की YINच्या माध्यमातून तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आणि तरुणांच्या उन्नतीसाठी सतत या अशा समिटमधनं, या अशा उपक्रमामधनं हे काम केलं गेलं. आणि युवकांना या निमित्तानं एक हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं, त्यातून राष्ट्र, समाज, शिक्षण, करिअर आणि व्यवसाय या विषयाच्या संकल्पना, ज्या काय तुम्ही तुमच्या संकल्पना तुमच्या मनामध्ये असतील त्या तयार करण्यासाठी म्हणून एक अतिशय मजबूत असं पाठबळ म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा या व्यासपीठावरून आपल्याला मिळालं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपला देश हा तरुणांचा देश आहे. म्हणजे आजही आपण जगातला सर्वाधिक तरुण देश आहोत. आजही पुढचे 25 वर्ष सुद्धा या जगातला सर्वाधिक तरुण देश असणारे भारत. आणि म्हणून शेवटी या देशाचा तरुण काय विचार करतो, या
तरुणाचा पुढच्या भविष्याचा विचार नेमका काय आहे, त्याला कुठल्या क्षेत्रात काम करून या देशाचं नाव मोठं करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा विचार करून ह्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम सकाळ माध्यम समूह करतंय, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मला असं वाटतं आज मला जे काही सांगितलं की साधारणतः सार्वजनिक जीवनातून नेतृत्व गुण कसे विकसित होतात यावरती साधारणतः मी एकट्याने न बोलता आपण संवाद साधावा अशी काहीतरी कल्पना आयोजकांची आहे. बरोबर मंगेशजी. तर मला असं वाटतं की शेवटी कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यात काहीच गैर नाही. आमच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा काम करायला सुरुवात करतो, एखादा वॉर्ड अध्यक्ष असेल, गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, स्वाभाविक आम्हाला वाटतं की आम्ही नगरसेवक कधीतरी झालं पाहिजे. नगरसेवक झाल्यानंतर आम्हाला लोकांची जे नगरसेवक नव्हता कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला तो लोकांची कामं करायला जातो त्यानंतर येणाऱ्या मर्यादित जे काही त्याला ती ताकद असते ती मर्यादित असते. त्याचं ऐकलं कितपत जातं, त्याला रिस्पॉन्स कितपत मिळतो हे सगळे पाहतात. त्याला एक वाटतं की मी जर नगरसेवक झालो, मी लोकप्रतिनिधी म्हणून जर गेलो तर माझं काम मी लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि म्हणून नगरसेवक होणं ही त्याची अपेक्षा असणं किंवा त्यांनी त्या वेळेला जर संकल्प केला तर त्याच्यात काहीच गैर नाही. पण मात्र झाल्यावर मी हे करतो का हा मुख्य प्रश्न आहे. मला असं वाटतं की शेवटी आजही आपण पहा, देशाचे प्रधानमंत्री नेहमी, मला असं वाटतं मागच्या स्वातंत्र्य दिनाला जर आपण लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांनी केलेलं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, त्यांनी असं सांगितलं की मला या देशातले 1 लाख तरुण असे पाहिजे की ज्यांना राजकारणामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे, पण ते कुठल्या राजकीय पार्श्वभूमीतनं आलेले नको आहेत मला. म्हणजे कुणाची आई वडील आमदार खासदार मंत्री काहीतरी असतील अशी नको आहेत मला. मला या देशातले स्वच्छ नवीन असे 1 लाख तरुण हवे की जे या देशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या सगळ्या स्तरावरती काम करणारे मला 1 लाख तरुण पाहिजे. म्हणजेच या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा विचार करतात की जर हा देश चांगला चालवायचा आहे, जागतिक आणि वैश्विक स्पर्धेमध्ये माझा देश जर पुढे न्यायचा आहे, मला जर माझ्या देशाला एक महाशक्ती बनवायची आहे, तर मला या देशाची कुठली शक्ती हवी आहे, तर मला तरुण हवे. म्हणजे कोण हवं तर तुम्ही हवा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावरती विचार करताना मग स्वाभाविकपणे सार्वजनिक जीवनात काम करताना नेतृत्व गुण कसे विकसित व्हावे याच्यावरती साधारणपणे आपले स्वतंत्र विचार असू शकतात. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला नेतृत्व करायचंय समाजाचं, तेव्हा काही गोष्टी ह्या निश्चितपणे आपल्याला अंगीकारल्या पाहिजेत, आपल्याला स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यावरनं तसं आपलं कृती सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की तरुणांसाठी तर खूप कार्यक्रम होतात. आजही मी पाहतो, बघा आपणही सगळे पाहतात, तुम्ही आज या युगामध्ये शेवटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण युट्यूब आहे, फेसबुक, इन्स्टा सगळ्यावरती आपण पाहतो की देशाचे प्रधानमंत्री हे कायमच तरुणांना साथ घालतायत. आणि म्हणून अनेक कार्यक्रम या तरुणांच्या संदर्भामध्ये आज विकसित भारताचा संकल्प 2047 आपल्या प्रधानमंत्र्यांनी केला. आणि त्याच्यामध्ये ते स्वप्न जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर प्रधानमंत्री म्हणतात की राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये युवकांच्या भूमिकेचे महत्व हे नेहमीच अधोरेखित केले गेले पाहिजे. आणि म्हणून इतक्या अपेक्षा जर आपल्या सगळ्यांकडनं असतील तर मला असं वाटतं की नेतृत्व करणं आणि त्या माध्यमातून समाजाला एक दिशा देणं हे काम आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तरुणांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा यासाठी शासन स्तरावर खूप काम झालं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल. आणि आज म्हणून 2025 मध्ये दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग सारखा एका परिषदेचं सुद्धा आयोजन माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली झालं. जवळजवळ 3000 तरुणांची याच्यामध्ये निवड केली गेली. आजही आपण जे काही इथं सहभागी झालेले तरुण आहात याची सुद्धा निवड झालेली आहे. तुमची निवड होऊनच तुम्ही इथं आहात. म्हणजे तुमच्यामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून जी काही टीम काम करते त्यांनी तुमच्यामध्ये काहीतरी गुण पाहिलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात पुढे नेतील. तुम्हाला तुमच्या माध्यमातून समाजाच्या देशाच्या विकासाचा विचार या मंडळींनी केलाय आणि म्हणून तुम्ही सगळेजण इथं आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळा विचार करताना नेहमीच आज सार्वजनिक जीवनामध्ये नेतृत्व गुण विकसित करणं म्हणजे नेमकं काय करणं हा एक मला असं वाटतं की खूप महत्वाचा भाग आहे. आणि सकाळी तेच पाहिलं. सकाळी याचा मागे सकाळचा उद्देश हाच आहे की आपल्यातलं नेतृत्व गुण, समाजभान आणि सक्रिय सहभाग याला चालना दिली पाहिजे. आणि अशा गुणांना चालना द्यायची असेल तर असं व्यासपीठ या ठिकाणी लागेल.
आणि म्हणून गेले सातत्यानं 10 वर्ष या अशा व्यासपीठावरून आज असे हे कार्यक्रम यशस्वी होतात आणि म्हणूनच 25,000 विद्यार्थी 25,000 तरुण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून हीच वेळ आहे, नेतृत्व गुण विकसित होण्याची वेळ म्हणजे हीच वेळ, विद्यार्थी दशा. आज तरुण तुम्ही कॉलेजमध्ये जाताय, तुम्ही आज तरुण असताना एखाद्या व्यवसायामध्ये काम करताय, हीच वेळ आहे की जिथे नेतृत्व गुण विकसित झाले पाहिजे. एकदा आता आमच्यासारख्या 45-50 वयाची माणसं झाल्यावर नव्या नेतृत्व गुण विकसित होत नसतात. हीच वेळ आहे, ही वेळ आहे की इथंच तुमच्यामध्ये ते नेतृत्व गुण विकसित करण्याची आता ही विद्यार्थी जीवन हीच योग्य वेळ आहे. आणि त्यामुळे अभ्यास तर केलाच पाहिजे, शेवटी ते तर केलंच पाहिजे, त्याशिवाय तर काही आपल्याला गत्यंतर नाही. पण अभ्यास करताना सुद्धा सामाजिक उपक्रम असेल, सामाजिक भावना जी आहे आपली त्याच्यामध्ये ती आपली जी काही कर्तव्याची भावना आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं आपल्याला जाणीवपूर्वक वेळ दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये विचार निश्चितपणे केला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं करत असताना सामाजिक कार्य सहभाग घेणं तर आवश्यकच आहे. उत्तम जडणघडण तसेच मला असं वाटतं की शिवाय सामाजिक संस्कार जो या सगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण सहभागी होऊ, जेव्हा आपण स्वतःहून काय करू, तेव्हा तो सामाजिक संस्कार हा आपल्यावरती नकळत घडत जातो. त्याला काही विशिष्ट वेळ मर्यादा असं काही नसतं. जितका आपण वेळ देऊ, जितका आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ, जेवढा आपण सहभागी होऊ, तितका अधिक मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अधिक दूरवरती या सगळ्या संस्काराचा उपयोग होतो. म्हणून हे सगळं करत असताना मला असं वाटतं की कोणताही अनुभव पाठीशी नसताना किंवा मोठी शक्ती पाठीशी नसताना सुद्धा सामाजिक कामामध्ये हळूहळू काम सुरू केल्यानंतर आपोआप तुमच्यातला आत्मविश्वास हा अधिक मजबूत होत जातो आणि तुम्हाला तोच आत्मविश्वास तुमच्या आयुष्यामध्ये यशाच्या पायरीपर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून या विचार करत असताना सामाजिक दृष्टिकोन, समाजाप्रती असलेली काळजी आणि महत्वाचं म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये एक जबाबदारीची जाणीव. मला जे वाटतं की शेवटी लक्षात घ्या, लोक तुम्हाला आज निवडून देतात, लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि मग मात्र तुमची जबाबदारी वाढते. आणि मग जर लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक राजकीय जीवनाचा कार्यकर्ता म्हणून जर तुम्हाला तुमचे नेतृत्व गुण खऱ्या अर्थानं जर सिद्ध करायची संधी ती तुम्ही लोकप्रतिनिधी झाले होते. म्हणून ज्या भावनेतनं, ज्या विचारातनं लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तो जर विचार आपण मनामध्ये सतत ठेवला, आपल्या डोक्यात राहिला, आपल्या विचारात राहिला, आपल्या मनात राहिला, तर आपल्यालाच वाटतं की नाही, छोटी गोष्टी असली तरी मी तिथं उपस्थित पाहिजे, छोटी गोष्ट असली तरी मी त्याची रिॲक्शन दिली पाहिजे, मी त्याची प्रतिक्रिया दिली पाहिजे, मी पोहोचलो पाहिजे, मी संवाद साधला पाहिजे, लोकांची माझ्याकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे मी तिथं असणं, मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण ते तितकेसे छोट्या नसतात. आज लोकही पाहत असतात की आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलाय, तुम्हाला आमचं काम करायला आम्ही म्हणून जबाबदारी दिली, तर तुमचं नेमकं तुम्ही काय करताय हे खूप बारीक निरीक्षण लोकांचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही इतकी महत्वाची आहे की आम्ही उत्तरदायित्व आहे आमचं, आम्ही उत्तरदायी आहोत. दिलेल्या जबाबदारीच्या पुढे काम करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून या जबाबदारीला अधिक गंभीरपणे आणि आपण वचनबद्ध असलं पाहिजे, ही मला असं वाटतं की या नेतृत्व गुणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आज समस्या सोडवणं स्वाभाविक आहे, कुठल्या कुठल्या स्तरावरच्या काय समस्या असतील सोडवणं. शेवटी जर राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनात काम करायचं आहे तर अनेक वेळेला आपल्याला अपेक्षित नाही अशा सुद्धा अडचणी आपल्या समोर येतील, अनपेक्षित अडचणी सुद्धा आपल्या समोर येतील. आणि मग अशा वेळेला मला असं वाटतं कसे होईल यापेक्षा हा विचार न करता हे कसं करायचं हा विचार मनामध्ये आहे. ठीक आहे, नाही आपल्या शक्तीच्या पलीकडे असणं आपले विचार करतो, पण त्याला मार्ग आहे, त्याला पर्याय आहे. त्यामुळे आता कसं होईल आणि मी कसं, पण लोकांचं बघा, आता आम्ही रोज लोकांच्या काम करताना असे प्रश्न येतात, अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात. काही प्रश्न हे आपल्या स्तरावरचे असतात, काही त्वरित सोडवण्यासारखे असतात, काही सोडू नये, किती प्रयत्न केले ते संपणारे नसतात, आणि काही वेळ मर्यादेनंतर साधारणतः सोडू शकतो. म्हणून त्या त्या विषयाला त्या पद्धतीनंच तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर लक्षात घ्या की थोडं जरी एखादं काम नाही आपल्याकडनं होत तर प्रयत्न करू, भेटू, बोलू, सकारात्मक. तुम्ही जोपर्यंत प्रतिसाद ह्या प्रत्येक गोष्टीला देणार नाही तोपर्यंत लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कायम वेगळा राहील. त्यामुळे नाही झालं तरी लोकांना समाधान काय असतं की ठीक आहे बाबा, हा कमीत कमी भेटला, माझ्या इथं आला, माझ्याशी बोलला, ठीक आहे, आणि अगदी स्पष्ट माझ्याशी बोलला की हे काम होणं अवघड आहे माझ्याकडे, हे सुद्धा लोक लक्षात ठेवतात. ठीक आहे, आणि जर तिचं पद्धतही नाही बदलली, पद्धत बदलली, विचार बदलली आणि आपण म्हटलं नाही वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झालो, तर ते सुद्धा परिणाम करणारा आपल्या सगळ्या सार्वजनिक जनावरती एक मोठी गोष्ट असते की शेवटी लोक ही एकमेकात चर्चा होत असते, बोलत असतात. आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून, एक सामाजिक राजकीय जीवनातला कार्यकर्ता म्हणून तुम्ही लोकांना प्रतिसाद कसा देताय, तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देताय, तुमच्या वागण्यात, बोलण्यात नेमकी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नेमकी काय एनर्जी समोरचा माणूस पाहतोय,
मला असं वाटतं याच्यावरती सुद्धा खूप महत्वाचा विचार आपण काय केला पाहिजे. बाकी सामूहिक कार्य आणि समन्वय, मला असं वाटतं की शेवटी विविध विचारांच्या आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांबरोबर आपल्याला काम करावं लागतं अनेक पद्धतीने होतं असं, आणि मग त्यांच्याबरोबर समन्वय साधणं, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर कसा करून घेता येईल आणि एका ध्येयाकडे घेऊन जाण्यात आपल्याला यश कसं येऊ शकेल, मला असं वाटतं की हे गुण आपल्याला याच्यातनं स्वतःमध्ये विकसित करावे लागतील. अनेक माणसं भेटतील, अनेक विचार भेटतील, पण शेवटी आपल्यावरती की आपण त्यांच्याशी आज कशा पद्धतीनं समन्वय साधतोय, कशा पद्धतीनं आपण त्यांना आपल्या सोबत आणतोय, याच्यावरती मला असं खूप विचार करावा लागेल. सार्वजनिक जीवनाच्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर लोकांसमोर तुमची मतं पाडणं आणि त्याच्यासाठी सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे आपला संवाद कौशल्य. संवाद कौशल्य खूप महत्वाचं माध्यम आहे. मला असं वाटतं की ऐकून घेतो जसं आपण, तसं समजावून सांगण्याची सुद्धा एक कला आहे. ही कला काही कुठे शिकून होत नाही, ती आत्मसात करावी लागते. त्यामुळं संवाद कौशल्य हे सुद्धा मला असं वाटतं याच्यातला अत्यंत महत्वाचा विषय आहे की आज लोकांशी तुम्ही काय बोलणार आणि तुम्ही लोकांचं ऐकून घेतल्यानंतर काय रिएक्ट होणार. तर हे शेवटी मला असं वाटतं की आपापल्या शैलीवरती, आपापल्या ग्रास्पिकावरती आपण काय विचार करणार आहोत, आपण काय करू, याच्यावरती मला असं वाटतं हे सगळं आपल्याला कसं समजावून सांगता येईल याचा विचार केला पाहिजे. या सगळ्या याच्यात शेवटी लोकप्रतिनिधी असेल, राजकीय जीवनाचं काम करणं कार्यकर्ता असेल, तुम्हाला मी आज सांगतो खूप जबाबदारीने बोलतो, इथं समाजामध्ये फार काही राजकीय जीवनातल्या कार्यकर्त्यावर काम करणाऱ्या नेत्याबद्दल फार चांगलं मत नसायचं. पण जेव्हापासून माननीय नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले, मागच्या 10 वर्षात लोकांनी हे पाहिलं की अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी, एक चहा विकणारा मुलगा देशाचा प्रधानमंत्री होतो आणि किती समर्पण भावनानं देशाचं नेतृत्व करतोय, देश पुढे नेतोय, हे पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे देशातल्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबद्दलची पाहण्याची दृष्टी बदलली समाजाची. आणि मग हे टिकवायचं असेल तर आज मला असं वाटतं की याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो गुण लागेल तो संवेदनशीलता आणि सहानुभूती. राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या माणसानं संवेदनशीलच असलं पाहिजे. त्याची संवेदनशीलता तुम्ही ठरवून नाही दाखवताय, तुम्हाला ठरवून नाही ती व्यक्त होत आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल आमच्याकडे समाज पाहत असतो की हा माणूस काय बोलणार आहे, हा काय व्यक्त होणार आहे, हा काय कृती करणार आहे. आणि म्हणून समाजात होणाऱ्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं आपण किती संवेदनशील आहोत. जितके तुम्ही संवेदनशील असाल, जितकं तुमची संवेदनशीलता समाजासमोर येईल, तितका समाज तुमच्यासोबत जोडला नाही. मी तुम्हाला सांगतो, मी माझं उदाहरण सांगतो. मी माझं काही स्वतःचं कौतुक नाही, पण कोविड सारखा काळ आपण सगळ्यांनी पाहिला. समाज संकटात असतो, समाज अडचणीत असतो, त्यावेळेला आमचा लोकप्रतिनिधी ज्याच्यावरती आमची दिसते, ज्याच्यावरती आमची जबाबदारी आम्ही सोपवली, तो काय वागणार आहे, तो आमच्यासोबत काय काम करणार आहे, हे समाज पाहत असतो. आणि म्हणून त्या काळात प्रचंड प्रेम मिळालं की अडचणीच्या काळात तुम्ही आमच्यासोबत उभे राहिला. आणि हे मला असं वाटतं की शेवटी तुम्ही भावनिक असलं पाहिजे, तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, समाजाप्रती तुमची सहानुभूती तुमची व्यक्त झाली पाहिजे. आज लोक तुमच्यावर यायला 100% सोबत यायला तयार आहे. अनेकदा नवीन गोष्टींना सामोरं जावं लागतं, पण तेच काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर मिळणारा जो आत्मविश्वास आहे, त्यामुळे काम झालं, ते यशस्वी झालं, आपण केलेल्या कामाचं समाधान आज समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरती आज ते दिसायला लागलं, तिथे तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढवणं हा सुद्धा मला असं वाटतं की यशाची पायरी चढण्यासाठी एकामागे एक आपला आत्मविश्वास कधी वाढेल तेव्हा आपण केलेलं कामाचं समाधान समोरच्या चेहऱ्यावर दिसेल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि म्हणून या काही मला जे काही मोगम 4-5 मुद्दे जे वाटले की शेवटी या सगळ्या ह्याच्यात गेली 30 वर्ष काम करताना आलेले अनेक अनुभव असतील, अनेक गोष्टी असतील, त्याच्यावर जे काही मला वाटलं की आता खऱ्या अर्थानं समाजाचं नेतृत्व सामाजिक कामामधून निर्माण करायचं असेल तर खूप काही गोष्टी, पण मला थोड्या वेळामध्ये ज्या काही म्हणता आल्या तेव्हा मला असं वाटतं की हे आपल्यासमोर मी ठेवलं. सकाळच्या या ईदमुळे खरं नेतृत्वाची विकासाची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली, त्यामुळे असे अधिक अनेक उपक्रम व्हावेत अशी सुद्धा मला असं वाटतं की ही आज गरज आहे. योग्य वयात विचार आणि कृतीला योग्य दिशा मिळाली तर आपल्या देशातील युवा शक्तीचा निश्चितपणे चांगला वापर होईल आणि राष्ट्र निर्मितीच्या कामात युवा शक्ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल. भारताच्या तरुण लोकसंख्येच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि निर्धाराने देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होईल
असा मला विश्वास वाटतो आणि त्याच दृष्टीनं सकाळच्या वतीनं हा सगळा उपक्रम सुरू आहे. मी मनापासून सकाळ समूहाचं या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपणही महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले. या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, या पुण्याचा एक जनप्रतिनिधी म्हणून आपले सगळ्यांचं या पुण्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.